हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण कारळ्याच्या चटणीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी घेतलेलं आहे लसूण, कढीपत्ता, किसलेलं खोबरं, देन कारळे, कोरटंसुद्धा म्हणतात ह्याला कोल्हापूर भागामध्ये, देन तीळ आणि आपली कांदा लसूण चटणी, मीठ आणि तांबडं तिखट. यासाठी कढईमध्ये आधी कारळ टाकायचं आणि छान व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं. एकसारखं त्याला मीडियम गॅसवर हलवत राहायचं आणि जोवर चटचट आवाज येत नाही तोवर त्याला छान भाजून घ्यायचं. देन त्याला एका ताटामध्ये काढायचं, गार होऊ द्यायचं. त्याच कढईमध्ये मी आता तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा मीडियम गॅसवर चटचटीत भाजून घ्यायचे. काळे होऊ द्यायचे नाही, एकसारखे त्यांना हलवत राहायचं. ते सुद्धा त्यामध्येच काढायचे आणि त्यांना गार होऊ द्यायचं. आता आपण किसलेलं खोबरं छान भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. म्हणून त्याला जरा चांगलं पातळ खिसायचं. याप्रमाणे कलर आल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण ॲड करायचा. लसणालाही छान भाजायचं. कुठली लसूण किंवा ज्या बिया आपण घेतलेल्या आहेत त्या अजिबात करपू द्यायच्या नाहीत, नाही तर करपट टेस्ट त्याला येते. फक्त जे खोबरं आहे ते जरासं लालसर झालं तर चालतं. कढीपत्तासुद्धा चांगला कुरकुरीत होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. सगळं जे जिन्नस आहे ते गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. एकदम झटपट तयार होणारी आणि थंडीमध्ये अशा ज्या तेल बिया म्हणतात त्या खाणं खूप फायदेशीर असतं. सो त्याच्यामध्ये आपण सगळ्या चटण्या ॲड करून त्यांना मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मीठ चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. कारळ्याच्या चटणीमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस यांसारखे खनिजे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. तसेच यामुळे आपल्या यकृताचे आरोग्य चांगले राहते, रक्तातील साखर नियंत्रित राहते, वजन कमी करण्यात सुद्धा ह्याची मदत होते. तसेच आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवण्यामध्ये ह्याचा चांगला हात असतो. सो असल्या रेसिपीज नक्की तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करा.